नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये संजय गांधी निराधार योजनेच्या महत्त्वाच्या अपडेटबद्दल चर्चा करणार आहोत। या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळेल उर्वरित जिल्ह्यांमध्ये लाभार्थ्यांचे पैसे कोणत्या तारखेला मिळणार आहेत। जर पैसे मिळाले नाहीत किंवा अडचणी आल्या तर त्यावर काय उपाय करायचा आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की शेअर करा। तर मित्रांनो, प्रश्न पडतो, लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे कधी जमा होणार? मागील काही दिवसात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पैसे जमा होत आहेत, पण ती रक्कम 2100 रुपये नसून 1500 रुपये, 1200 रुपये, 1000 रुपये, 900 रुपये अशी आहे। कारण अजून 2100 रुपये होण्यासाठी खूप वेळ लागू शकतो, कारण अजून सरकार स्थापन झालेले नाही, त्यामुळे कोणताही निर्णय सध्या घेता येत नाही। तर हा प्रश्न पडतो की सरकार स्थापन होणार तर कधी? तर बघा, चर्चा आहे की 5 डिसेंबरला सरकार स्थापन होणार आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होण्याची चर्चा पण आहे। त्यामुळे जो काही निर्णय आहे, संजय गांधी निराधार योजना असो, लाडकी बहीण योजना असो किंवा कोणतेही पैसे वाढवण्याचा निर्णय असो, हा 5 डिसेंबर नंतरच घेतला जाणार आहे। 5 डिसेंबरला नवीन मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ शपथ घेणार आहेत। त्यानंतर योजनेच्या कामांना वेग येईल। तसेच तुम्ही तहसील कार्यालयात जाऊन संबंधित अधिकाऱ्यांशी संपर्क साधू शकता। महायुती सरकारच्या वचननाम्याप्रमाणे डिसेंबर पासून लाभ 2100 रुपये होण्याची शक्यता आहे। याबाबतचा अधिकृत आदेश लवकरच जारी होईल आणि त्याचे अपडेट आपल्या चॅनलवर लवकरच येईल। तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की शेअर करा। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।